नमस्कार. मी वर्षा फटकाळे वराडे, ठाणे. शोध अस्तित्वाचा साहित्य समूहाची संस्थापिका. आज आपण एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत आणि त्यासाठी मी प्रास्ताविक सादर करीत आहे. पर्णावरच्या दवात भिजते इंद्रधनुचे रंग सांडते. पर्णावरच्या दवात भिजते इंद्रधनुचे रंग सांडते. हृदयापासून देई एक हाक सुखदुःखाचे भाव मांडते. प्राक्तनाचे भोग संपुनी अनवट धागा जणू बांधते. प्राक्तनाचे भोग संपुनी अनवट धागा जणू बांधते. रसिक मनाशी नाळ जोडुनी सुखनैव क्षण जीवनात आणते. अशी ही आपली कविता. काव्य जसे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झाले आहे, तसेच ते रसिकाच्या मनोमनी रुजावे, आपले काव्य बहरून यावे असे प्रत्येक कवीला वाटते. यासाठी ती कविता सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. तिचा सर्वांना आस्वाद घेता आला पाहिजे. आपल्या प्रगल्भ लेखनाने साहित्यात आणि रसिक मनात स्थान निर्माण होण्यासाठी प्रत्येक कवी मन उत्सुक असते आणि हे घडून येण्यासाठी आपला समूह नेहमीच कार्यरत असतो. विविध कार्यशाळा, उपक्रम, स्पर्धा यातून सर्व कवींना मौलिक मार्गदर्शन व्हावे म्हणून आमची नेहमी धडपड असते. आपला शोध अस्तित्वाचा साहित्य समूह साहित्य सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो. जेवढा अधिक वेळ देता येईल तेवढा देण्याची शाश्वती आम्ही सर्व सारस्वतांना देत असतो, नव्हे देतोच. पण अजूनही एक पाऊल पुढे जाऊन आपण हा यूट्यूबवर आधारित काव्य उपक्रम राबविला आहे. त्यालाही सर्व सारस्वत छान प्रतिसाद देतील अशी आशा आहे. काही कवी अतिशय अप्रतिम लेखनाने सुपरिचित आहेत, तर काही कवींना कविता सादर करण्याची इच्छा आहे, परंतु संधी मिळत नाही. सर्वांना एक ओळख मिळावी म्हणून आपला शोध अस्तित्वाचा साहित्य समूह मंडळ म्हणजे संस्थापिका मी, सहसंस्थापिका राजश्री वाणी मराठे, तसेच आपल्या प्रशासिका छाया पाटील ताई, संकलक वैशाली चांदेकर ताई ह्या नारी शक्तीने मिळून एक निर्णय घेतला की सर्व सारस्वतांना यूट्यूबवर काव्य सादर करण्याची संधी मिळून त्यांचे नाव इतरही रसिकांपर्यंत पोहोचवावे. काव्य उपक्रम हा नवरात्रीनिमित्त विशेष उपक्रम असणार आहे. देवीची विविध रूपे, देवीची स्तुती, जोगवा, आरती यावर आधारित काव्य सादरीकरण असणार. तसेच नारी शक्ती, महिला सबलीकरण यावर आधारित काव्यरचना असणार आहे. यात निमंत्रित कवी कवयित्री काव्य सादर करतील. या नवीन उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला तर अजूनही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत राहू. सर्व कवी कवयित्री यांनी आपला अमूल्य वेळ देऊन काव्य सादर करणार आहात याबद्दल संपूर्ण समूहाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. मी सौभाग्यवती राजश्री वाणी मराठे, पुणे. शोध अस्तित्वाचा साहित्य समूह या समूहाची सहसंस्थापिका. 9 दिवस जल्लोष नवरात्रीचा या कार्यक्रमात सर्व रसिकांचे, भाविकांचे मनापासून स्वागत करते. आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. आजच्या या पवित्र मंगलमय दिवशी आमचा समूह यूट्यूब चॅनल सुरुवात करीत आहे. या माध्यमातून आम्ही सर्व रसिकांना, साहित्यिकांना आपल्या रचना, आपल्या कविता, आपले गीतं, सर्व काही तुमचं जे काही साहित्य आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्हा सर्वांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची आवश्यकता आहे. नवरात्र म्हणजे काय? नवरात्र म्हणजे उत्साह. नवरात्राचे 9 रंग म्हणजे भक्तीचा असा एक छान आलेला, फुलून आलेला असा संघ. नवरात्र म्हणजे चैतन्य, नवरात्र म्हणजे हर्ष, नवरात्र म्हणजे भक्ती आणि शक्ती याचा एक छान संच असा नवरात्र. नवरात्रीचे 9 अवतार. आपल्याला देवी प्रत्येक अवतारातून एक वेगळी ऊर्जा देत असते आणि ती ऊर्जा प्रत्येक स्त्रीला आयुष्यामध्ये जगण्याची एक नवीन प्रकाशमान अशी वाट देते. अशी नवरात्र. आपल्याला देवी सांगते की तू नारी आहेस, तू एक शक्ती आहेस, तुझ्यात एक अद्भुत शक्ती दडलेली आहे, ती तू ओळख. असं कधीच म्हणू नको. तू अबला, तू ललना, तू सैरंध्री, तू दुर्गा, तू चंडी, उठ पुरंद्री. रामाची सीता तू गवळण हरीची,
झाशीची राणी तू वीज गगनीची, तारक तू रक्षक तू उठ झडकरी, तू दुर्गा तू चंडी उठ पुरेंद्री, तू अबला तू ललनान तू सैरंद्री, तू दुर्गा तू चंडी उठ पुरेंद्री. अशी सुंदर अशी अद्भुत दिशा आपल्याला आई आदिशक्ती आदिमाता आपल्या सर्वांना देते आणि आपलं आयुष्य सुंदर असं तेजोमय करते. आज घटस्थापना, आज आपल्या प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या हृदयात देवीने आज प्रस्थापन केलेलं आहे. घरोघरी चैतन्य उत्साहाचं वातावरण आहे आणि सगळीकडे भजन कीर्तन या प्रत्येकाच्या माध्यमातून देवीचा जल्लोष, देवीचं नामस्मरण सर्वजण आपण घेत आहोत आणि घेणार आहोत. आजचा पहिला दिवस म्हणजे पहिलं रूप, ते म्हणजे नवरात्रीच्या 9 अवतारांपैकी एक म्हणजे शैलपुत्री माता. शैलपुत्री माता म्हणजे हिमालय पर्वताची पुत्री, तिचं नाव आहे शैलपुत्री. शैलपुत्री माता ही माता सतीचं पुनर्जन्म असा एक रूप आहे. ह्या रूपात माता ही नंदी बैलावर बसलेली आहे आणि तिचं विराजमान किंवा तिचं अस्तित्व ही हिमालय पर्वतावर आहे. ह्या रूपात माता अतिशय सुंदर, सात्विक, सोज्वळ, दयाळू असं रूप दाखवते आणि सगळं वन्यजीवांचं रक्षण करते. मातेला पिवळा रंग हा खूप प्रेमाचा वाटतो. तिला पांढरं पुष्प खूप आवडतं आणि तिला आज नैवेद्यामध्ये गाईचं तूप आवडतं. अशी शैलपुत्री माता. शैलपुत्री मातेचं आज सगळ्यांनी घरोघरी घटस्थापनेच्या रूपाने स्वागत केलेलं आहे. तर जय माता दी म्हणून आपण आजच्या हा कार्यक्रम आहे म्हणजे आपण 9 दिवस 9 जागर करणार आहोत. तो म्हणजे आपण आलेल्या सर्व कविवर्ग यांच्या रचना आपण ऐकणार आहोत आणि प्रत्येक रचनेला भरभरून असा प्रतिसाद देणार आहोत. तर सर्वप्रथम आपली सुंदर अशी रचना ती म्हणजे घटस्थापना. घटस्थापनेचा सुंदर असा भावनांचा आणि शब्दांचा मेळ असा घेऊन येत आहे सौभाग्यवती प्रतिभाताई मराठे कल्याण. ह्या आता त्यांची रचना सादर करतील. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित नवरात्र उत्सवात मी सौ प्रतिभा दिलीप मराठे कविता सादर करीत आहे. विषय नवरात्र महोत्सव. शीर्षक देवी नवरात्र. अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी घटात बसली. अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी घटात बसली. हिरवी साडी नाकी नथ गळा ठुशी घालून सजली. हिरवी साडी नाकी नथ गळा ठुशी घालून सजली. देवी नवरात्रात सप्तशती पाठ. देवी नवरात्रात सप्तशती पाठ. पहिल्या माळेला वाचा तुम्ही 8. पहिल्या माळेला वाचा तुम्ही 8. शंभू निशंभू केला भगवतीने ठार. शंभू निशंभू केला भगवतीने ठार. देवी नवरात्रात मंत्र जपा फार. देवी नवरात्रात मंत्र जपा फार. दुर्गा अष्टमीला पुरणाचा ग दिवा. दुर्गा अष्टमीला पुरणाचा ग दिवा. आई भगवतीची नवरात्रात करा सेवा. आई भगवतीची नवरात्रात करा सेवा. नवरात्रात 9 दिवस देवीला साडी चोळी. नवरात्र 9 दिवस देवीला साडी चोळी. कुमारी पूजन करा तुम्ही वेळोवेळी. कुमारी पूजन करा तुम्ही वेळोवेळी. नवरात्रात देवी समजून कुमारी रूप. नवरात्रात देवी समजून कुमारी रूप. देवी मातमे नेहमी वाचा तुम्ही खूप. देवी मातमे नेहमी वाचा तुम्ही खूप. नवरात्रात देवीला अलंकाराचा साज. नवरात्रात देवीला अलंकाराचा साज. उपवास करुणी प्रसन्न करा आज. उपवास करुणी प्रसन्न करा आज. महागौरी दुर्गा अष्टमी. उपवास मन शांती. महागौरी दुर्गा अष्टमी उपवास मन शांती. 9 दिवस नवरात्र होईल तेजकांती. 9 दिवस नवरात्र होईल तेजकांती. पोटाला आराम म्हणजे उपास. पोटाला आराम म्हणजे उपास. देवीचे नामस्मरण नवरात्रात हा खास. देवीचे नामस्मरण नवरात्रात हा खास. अतिशय सुंदर तुम्ही घटस्थापनेचं महत्त्व समजून सांगितलं की घटस्थापना करतो म्हणजे आपण काय करतो, आपल्या मनात, आपल्या विचारात आणि आपल्या जीवनात भक्तीचं सामर्थ्य आणि तेजस्विता आणि
सकारात्मकता ही आपण देवीच्या रूपामध्ये आज पूजत असतो. शैलपुत्री मातेचं असं अजून काय काय वर्णन वर्णावं, शब्दांना ना आहे मती, अशी तिची आहे महती. अशी महती घेऊन आता येत आहे शैलपुत्री मातेविषयी षडाक्षरी रचना घेऊन सौभाग्यवती शोभाताई कोठावदे. बघू द्यात मग शोभाताई आता त्यांच्या दर्शनामधून काय सांगतात बरं. नमस्कार, मी सौ शोभा कोठावदे, वाशी नवी मुंबई स्वरचित भावगीत शैलपुत्रीवरती सादर करीत आहे षडाक्षरीमध्ये शोध अस्तित्वाचा साहित्य समूहासाठी. हिमालयी स्थान दक्ष अवमानी, शैलपुत्री माता जन्मली पाषाणी, शैलपुत्री माता जन्मली पाषाणी. पहाडाची कन्या चतुर्भुज माता, शंकर प्रसन्न विवाहाची वार्ता. आद्य रूपा पूजे सजते पुष्पात, धवल रंगात येई आरासात. अर्धा चंद्र शोभे पुरभावर, कमल लोचनी वृषभाचे वर. पूजन केल्याने दोष मिटतात, चंद्रदोष मुक्त श्वेत भोजनात. सप्तसरितांना देती आवाहन, कर्पूर आरती तीर्थाचे पूजन. व्रताचा संकल्प कुमारी पूजुनी, अश्विनीचा मान 9 दिवसातूनी. प्रेरणेत ठाम शैलजे समान, असे नित्य तिचे मूर्तीचे पाषाण. पूजना प्रारंभी प्रातःकाळी स्नान, शुचिर्भूत व्हावे जपे अनुष्ठान, जपे अनुष्ठान. हिमालयी स्थान दक्ष अवमानी, शैलपुत्री माता जन्मली पाषाणी. सुंदर असं तुम्ही वर्णन केलं शैलपुत्री मातेचं. शैलपुत्री मातेविषयी तुम्ही सगळेच काही तिचे जे काही गाभा असेल तो आम्हाला सगळ्यांना समजून सांगितला आणि आम्हाला अजून आमच्या ज्ञानात सुंदर अशी भर पडली. शैलपुत्री मातेचं वर्णन ऐकून आपल्या मनात असा उत्साह निर्माण झालेला आहे की खरोखर इतकं तेजस्वी रूप, इतकं सुंदर आणि शांत निरागस रूप, या रूपात देखील माता किती लोकांचा उद्धार करते, वनजीवांचा उद्धार करते आणि आपल्या सर्वांचा उद्धार करते. सगळ्या भक्तांना एक नवीन चैतन्य आणि चैतन्य देऊन जगण्यास बळ देते अशी शैलपुत्री माता. यानंतर आपण माता जगदंबा, हे देखील दुर्गादेवीचंच एक रूप आहे. माता जगदंबेविषयी आता राधाताई खांजोडे काय घेऊन येत आहेत बरं, बघूयात तर मग. नमस्कार. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित नवरात्र उत्सवात मी सौ राधा खांजोडे नागपूर आपणापुढे आई जगदंबा हे माझे स्वरचित गीत सादर करते आहे. तर ऐकूया. आई जगदंबा तू माझे आई, आई जगदंबा तू माझे आई, देवी परमेश्वरी हो. आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई, आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई. अष्टमीच्या ग रात्रीला देवीच्या ग द्वाराला, जमले या भक्त मंडळी माहुरगडावरी हो. आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई, आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई. महाकाली महाशक्ती तूच रेणुका तूच तुकाई, कोल्हापूरची माझे आई, कोल्हापूरची माझी आई, महिषासुरमर्दिनी हो. आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई, आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई. देई कृपेची गंगाजळ, भरी भक्तांची तू ओंजळ, तीर्थ देई ग तव चरणांचे घालूया गोंधळ हो.
आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई, आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई. भक्ती भावे तुला पूजिते, खणा नारळाने ओटी भरते. कृपा करी ग माझवर माते, कृपा करी ग माझवर माते. सत्वर पाव ग आई, हो हो आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई, आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई, आई अंबाबाई ग माझी आई अंबाबाई. धन्यवाद. वा ताई, सुंदर असा ठेका घेऊन सुंदर शब्दांची गुंफण आणि सुंदर असं सादरीकरण तुम्ही खूप छान वर्णन केलं माता जगदंबेचं, आणि त्याच्यामध्ये सगळ्या देवींचा सारांश घेऊन छान तुमची रचना गायलीत. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. सगळ्या देवींचं एक शक्तिमय रूप म्हणजे नारी शक्ती. ही नारी शक्ती प्रत्येक रूपात आपल्या समाजात, आपल्या घरात, घरोघरी ही वास्तवात असते, आणि ती नारी शक्तीला खरंच आपण वंदन केलं पाहिजे. नारी शक्ती ही अतिशय अद्भुत आहे, तिला तोड नाही. एका वेळा ती अष्टभुजा असं काम करत असते, ती असते खरी नारी शक्ती. आणि सगळ्यात मोठं रूप म्हणजे आई. ही आई काय असते आणि आईच्या कुंकवात काय असतं याची सुंदर अशी रचना घेऊन येत आहेत आता आपल्या सगळ्यांचे लाडके बंधुराज गुलाबरावच्या फुलमाळी. आता त्यांच्या रचनेतून काय सांगतात परं, पाहूयात तर मग. माय पहाटे जागते तिले सारवाची घाई, माय पूजिते तुळस तवा हंबरते गाई. त्या गाईला हो माय, त्या गाईला हो माय माझी लक्ष्मी वदते. आणि तुझ्या कुंकवात माय मले पंढरी दिसते, मले पंढरी दिसते, मले पंढरी दिसते. तुझ्या कुंकवात माय मले पंढरी दिसते. माय पहाटे उठते मले देते ओ आरोळी, माय पहाटे उठते मले देते ओ आरोळी. उठ उठ माझ्या सोन्या, सूर्य आला डोईवरी, सूर्य आला डोईवरी. मले उठवते माय, मले उठवते माय, मले उठवते माय. चुल पाण्याची तापते, तुझ्या कुंकवात माय मले पंढरी दिसते. माय थापते भाकर उन्हवेच्या चंद्रवाणी, माय थापते भाकर उन्हवेच्या चंद्रवाणी. लागे चटका तव्याचा पुढ हातालेच जुनी. विसरू नको माय, विसरू नको माय. ताट बापाले काले वाढते, ताट लेकाले वाढते. तुझ्या कुंकवात माय मले पंढरी दिसते. तुले राजा माय बापाची कहाणी, काय सांगू तुले राजा माय बापाची कहाणी. माय बापा सेवेईना व्यर्थ गेली जिंदगानी. जलमाचं मोल राजा, जलमाचं मोल राजा, जलमाचं मोल राजा. सरनावरीच कळते, तुझ्या कुंकवात माया मले पंढरी दिसते. तुझ्या गळ्यात डोरलं काळ्या मन्यात शोभते. तुझ्या कुंकवात. वा दादा, खूप छान. तुझ्या कुंकवात माय मले पंढरी दिसते. खरंच प्रत्येकाला कशात कशात पंढरी दिसते. दादांना आईच्या कुंकवात पंढरी दिसली. खूप सुंदर रचना, खूप सुंदर शब्दफेक, सादरीकरण आणि चाल अतिशय उत्तम. आणि आईचं किती सुंदर महत्त्व असतं हे देखील दादांनी छान समजावून सांगितलं. एक पुरुष असून एका नारी शक्तीचं महत्त्व इतकं सुंदर पटवून दिलं. खरंच समाजात एवढंच जर कधी महत्त्व प्रत्येकाला वाटलं तर आज खरोखर ही स्थिती किती सुखी होईल बरं, किती समाधानी असेल. आणि तिच्या डोळ्यामध्ये जो काही भीती आहे ती भीती नक्कीच हलवत पळून जाईल. आणि एक स्त्री शक्ती
तिच्या डोळ्यात तेजस्विता येईल जेव्हा असे सगळ्यांच्या मनात भाव असतील तेव्हा. ना दादा, खूप छान सादरीकरण केलं, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या रचनेकडे. सगळे देवीचे रूप बघितले. आता आपण नारी शक्ती कुठल्या कुठल्या रूपात आहे, नारी शक्तीचे कुठले कुठले प्रताप आहेत, हे आपण ऐकणार आहोत. आमच्या समूहाच्या छायाताई ह्या प्रशासिका आहेत. यांच्या सुंदर अशा वाणीतून आपण नारी शक्तीविषयी एक छान रचना ऐकणार आहोत. नमस्कार सर्वांना. देवीन शक्तिरूपी देवीच्या या उत्सवाचा आज शुभारंभ होत आहे. नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित या उपक्रमासाठी मी एक स्वरचित काव्यरचना घेऊन आलेली आहे. बाईपण लय भारी. होते चूल आणि मूल एवढेच कार्यक्षेत्र, पाहुनिया स्त्री कर्तृत्व आज दीपतील नेत्र, करुनिया बरोबरी सर्वे ठाई पुरुषांची, बाईपण लय भारी साक्ष देती क्षमतांची, गार्गी मैत्रही विदुषी महदंबा लीलावती, साहित्याच्या प्रांगणात खेळ शब्दांचे खेळती, मुक्ता जना कान्होपात्रा ओव्या अभंगात गाती, उषा लता मेरी सिंधू क्रीडा गायनात ख्याती, अंतराळी झेपावली माय अनाथांची झाली, भारताच्या मानपदी सन्मानाने विराजिली, पदचिन्हे मुद्रांकित अशी सर्वत्र भरारी, जरी कोमल हृदय नारी खंबीर करारी, जरी कोमल हृदय नारी खंबीर करारी, नारी खंबीर करारी. धन्यवाद. खरंच बाईपण किती भारी. बाईपण भारी देवा, बाईपण भारी रे, बाईपण भारी रे. खरंच हे बाईपण खूप भारी आहे, पण तेवढंच कठोर आहे, तेवढंच कठीण आहे आणि तेवढीच त्याला काय लागते, सहनशीलता लागते. म्हणून म्हणतात ना, महिला तू, मादा तू, आदिमशक्ती तू, शौर्याची गाथा तू, तूच ईश्वर मूर्ती, त्यागपदे रूपवती आणि सुंदरी, तू दुर्गा तू चंडी, प्रेमाची तूच स्वामिनी, दास्य नव्हे ते, सेवेचे प्रकट रूप तुझ्यात उघड विरहळते, मानबिंदू तोच तुझा सावर दोरी, तू दुर्गा तू चंडी. अशी ही आपली नारी शक्ती. सुंदरताई, अप्रतिम शब्दरचना, शब्दांची फेक अतिशय सुंदर आणि सादरीकरण उत्कृष्ट. आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर बहारदार झाला. सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या धाटणीच्या रचना. मात्र विषय काय, नारी शक्ती. हीच नारी शक्ती किती प्रकारे अद्भुत तिची अशी रूपं आहेत. त्याचं प्रत्येकाने आपल्या मनातील किंवा आपल्या भावनातील प्रतीक आपल्या शब्दारूपी मांडलं आणि ते आपल्यासमोर सादर केलं. मग प्रतिभाताईंची घटस्थापना असो, शोभाताईंची शैलपुत्री मातेचं वर्णन असो, राधाताईंची माता जगदंबा अशी रचना असो, किंवा गुलाबराजांची आई किंवा माय तुझ्या कुंकवात मला पंढरी दिसते ही रचना असो, आणि सगळ्यात शेवटी सर्व अद्भुत रूपांचं एकत्रीकरण ते म्हणजे नारी शक्ती छायाताईंची अप्रतिम अशी रचना आपण सगळ्यांनी ऐकलं. या सगळ्यांचं मी आज शोध अस्तित्वाचा साहित्य समूह याच्या वतीने मी आजचे कविवर्य, निमंत्रित कविवर्य हे सगळ्यांचे मनापासून आभार न मानता मी सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छिते. कारण तुमच्या रचनांमुळे आज एक कार्यक्रमाचा नवीन रंग, नवीन उत्साह आणि नवीन चैतन्याचा अद्भुत असा रंग सगळ्यांना अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सांगता करूयात. या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री माते नमो नमः. नमस्तस्यै 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 नमो नमः. जय माता दी, एकविरा माता की जय. रामकृष्ण हरी.